संघावर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो 7-12 खटावच्या मैदानात एक दुसरा एक बैल मैदानात आणि आज फायनलला 1 नंबरचे मानकरी ठरले चिमण्या आणि दादा सरकारचे पक्षा. तर आपल्यासोबत मालक आहेत तर त्यांच्याकडनं सर्व प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कसं काय आजचं नियोजन काय कसं काय जुळून आलं काय नाही काय त्या दिवशी आड्यात भेटलेलो आम्ही शेटला आणि त्यावेळेस बावडे आम्ही सगळे भेटलेलो आणि त्या दिवशी आड्यातच बऱ्यापैकी चाललोय गाडी हाणायची आणि नियोजन झालं आज गाडी पळवली गाडीने 1 नंबर केला असतो त्यामुळे आनंद आहे. आनंद आहे. तर काय सांगचाल बाकी विशेष म्हणजे आजची गाडी जी पळाली त्याच्याविषयी काय सांगचाल आणि ड्रायव्हरविषयी काय सांगचाल? ड्रायव्हर तर काय म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं एवढं मोठं नाही कारण की गेली 35 दिवस झालं गाडी दिलीप नाना पळवतात आणि अतिशय चांगल्या अनुभवानं गाडी पळवून गरज होतं कारण गाडी आज ह्या गाडी हाणाची गाडी करत नव्हती गाडी फक्त तरावण्याचा विषय होता म्हणजे गाडी काय असं जास्त हाणून मारून काय म्हणजे विषय नव्हता आज गाडी पळवायचा. आज गाडी फक्त तरवणं आणि गाडीवर आणणं एवढा पार्ट होता आणि तेवढा त्यांच्या म्हणजे अनुभव भरपूर आहे त्या माणसाकडं म्हणजे दिलीप नाना म्हणजे ओल्ड इज गोल्ड असा प्रकार आहे नाना म्हणजे. तर आपल्यासोबत चिमण्याचे मालक सुद्धा आहेत. तर काय सांगचाल सर आता आजच्या यशाबद्दल काय सांगचाल? परवाचं अपयश आणि आजचं यश 1 नंबरचा गुलाल काय सांगचाल? नाही आपलं यश आलं तरी आपण खुश असतो, अपयश आलं तरी खुश असतो आपण. आणि यश अपयश आल्याशिवाय माणसाला समजत नाही काही गोष्टी आणि संयम हा खूप महत्त्वाचा आहे या खेळामध्ये आणि त्याच प्रकारे आपण खेळतो. योगा कसा जुळून आला काय कसा पायरा जुळला काय? पायरा काय नाही हे राहुल शेठचे आणि आमचे मैत्रीचे संबंध आहेत. चर्चा चालू होते आमची फॉर्च्युनरपासूनच गाडी आणायची. काल मैदानात असं 10 मिनटं बसलो होतो आम्ही, चर्चा झाली त्याच्यावरती आणि बोलण्यातून पायरा झाला ना आज गाडी पळाली. परवा मथुरची आणि चिमण्याची सुद्धा सुंदर अशी गाडी हो चांगली पळाली. तर त्याविषयी काय सांगचाल थोडंफार आता? नाही झालं त्या दिवशी गटाला चांगली पळाली, सेमीला चांगली पळाली. आता मैदान क्षेत्र आहे थोडं चढ उतार चालू राहतो, बैलांचा बी विषय असतो त्याप्रमाणे ती पण चांगली गाडी पळाली आपली. ड्रायव्हर तर नाही ड्रायव्हर विषयी काय सांगचाल आता? ड्रायव्हर विषयी म्हणजे ते घरातले व्यक्ती आहेत दिलीप नाना आमच्या. म्हणजे माझा जुना जो बावऱ्या होता पळत होता त्यावेळेस 21 मैदानं नानांनी 1 नंबर केलेला आहे त्या गाडीवर. त्या गाडीवर हो आणि नानांचे आमचे जुने संबंध आहेत. आज सरकार असते तर काय प्रतिक्रिया असते राहुल भाई? आप्पा असतं तर आज वेगळा नसता कारण की आप्पा असतं तर पहिल्यांदा चिमण्या आप्पा इकडे मागेला होता आणि आप्पा होते आणि बैलगाडी मी मागं पण म्हणले बैलगाडी शेताला ग्लॅमर कोणी प्राप्त केलं तर ते स्वर्गवासी पंडित फडके आप्पा. परंतु आता आप्पांच्या मागे त्यांची चिरंजीव गुरुनाथ फडके असतात आणि तुषार घोरपडे दादा सरकार यांची पूर्ण टीम आता त्या जोमानं आज बैलगाडी शेतात उभी आहे. पक्षाची पारख कोणी केली आणि कुठून खरेदी काय? साराची पारख तसे दिलीप नाना आहे ती बावडे आम्ही आपला व्हिडिओ बघितला मोबाईलवरती आणि स्वतः खोंड आपण पण बघितला 2-3 आठ्यात आणि अचानक जाऊन राहिलं म्हणजे 2 शब्दाच्या वर आला त्यावेळेस आणि अतिशय छान जपलाय खोंड सुद्धा तानादाराने आणि तयार करून दिली गोष्ट त्यामुळं जास्त काय अडचण येत नाही. आणि आज हे 4थं मैदान आहे त्यातलं 3रं मैदान आहे की आज 1 नंबर केला गाडीनं चढेनं. ठीक आहे, धन्यवाद सुंदर अशी मुलाखत दिल्याबद्दल.